या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. मध्ये तुला वाचवाच पैसे पण तुला मध्ये वाचवाच आधी अशा नोटा तुला सोड सांगतोय बर का, अजिबात सोडणार नाही. लका एवढी लका जीवाची जीव लग्न तर भांडण करतात. सोडवलं पाहिजे ना रे बघा तुला अरे सोड ऐकायचं ना तुला मग आता कसली रांगात तुझ्या ताकद गेंडाच्या कातणी जायला का नाऱ्यात पण एका झापडे तर त्याला का मुंग्याचा आल्या फिरतच होता घर फिरत म्हणजे तुला सांगतो आपला हे वाळा हाताही पण लय लागतो. काय विषय होतोय माहिती का नाऱ्या, प्रत्येक वेळेस सावकाराने यायचं आपल्याला तर रट्ट टाकायचं, सावकाराने यायचं असं रट्ट टाकायचं, सरपंच फक्त आपलं गप बसत एवढा विषय. पण तुला सांगतो सावकार सुद्धा असाच कुठायचा चांगला. काय तुला मला तर लय हाणलंय बाबा त्या सावकार. 3 महिन्याला का जेल मध्ये त्या मुंबईला सडक पडलं. मग ते 3 महिन्याचा जी वासपा काय म्हणतात 3 तासातच काढायचा, काटाच बसवायचा त्या प्लॅनिंग बसव का ना एका ठोक्यातच आडवा करतो. मी काय म्हणतोय सावकार आता कुठेही बघू, कुठेही बघू आणि काय आपण लगेच झाडायचं आले की ती तू ठेवून आता ह्या वेळेस तू ती ठेवून चालतंय एका ठोक्यातच आडवा करतो. कुठे हाणलंय आपण त्याला. जय बालाजी जय बालाजी. शाला हे हऱ्याला नाऱ्याला मी माझा माणूस समजते. शाला त्यांना मी किती वेळा रोकडा दिला, शाला मला किती वेळा फसवला तरी मी त्यांना माफ केला, पोलीस स्टेशनमधनं सोडावला. पण शाला ते माझ्याबद्दल असा विचार करते, शाला ते मला मारण्याचा विचार करते. काय बोलायचं माझी बायडी इथं नाही, मी अकेला पडला आणि हऱ्या नाऱ्या शाला माझ्याबद्दल असा विचार करते. जय बालाजी जय बालाजी. त्यांना गावायचे नसते. जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. शाला हे अध्यक्षाला काय झाला? हे अध्यक्ष सावकार शाला हे अध्यक्ष तुला चक्कर आला का काय? हे शाला मी तुझ्या पुढेच उभा राहिलेला असते. सावकार काय सुधरा ना, काय झालं त्या हाऱ्याची नाऱ्याची भांडण हे बरं झाला, त्या दोघांचा झगडा झाला ना, बरं झाला. पण ते झगडा तुझा झाला तुला चक्कर का आला? सावकार ते भांडण सोडवाय गेलो आणि मला राव बसले ना राव जोरात कानाखाली राव माझ्या बहुतेक बारक्या मेंदूलाच मार बसलेला दिसतोय. मला दवाखान्यात जावं लागेल. कुणी मारला तुला मला सांग आता कोणी मारलं ते काय आठवणा, पण पाक मला चक्कर आल्या झाले सावकार. शाला हे अध्यक्ष तुला वाटतंय की हे चुकून बसला? हे चुकून बसलेलं नसते. शाला ते 2 जण लय जय बालाजी आहे, त्याने ना ठरवून तुला आहे ना बरोबर मारलेला असतो. तुला मालूम नाही ते हऱ्या नाऱ्याचा सर असला जबरदस्त आहे ना, ते बरोबर डाव टाकते. ना काय करा, मी 5-10 मिनिटं तिथं आराम करतो. मला चांगलं सुधारलं का नाही आपण मोरचं नियोजन करू. मला उभा राहता येईना. शाला त्यांना तर सोडायचाच नसते, चांगला बघायचे असते. चल जय बालाजी जय बालाजी. हर्या बक्के आलेत का? कसं आले का? करायचे का बांधल्याप्रमाणे मग कसा अध्यक्ष कान पाडला सावकार एका झापड्यातच पाडतो. हा चालतोय. अरे तुला सोडत नसतो. तुला मागाशी तर सोडला तुझ्यामुळे. शाला कसा वाटला शाला? ठरवून मारते मला. कसा वाटला शाला? ए अध्यक्ष काय करते ते हऱ्या राहिला बाजूला. ए मी सावकार असते, मला कशाला मारते तू? अरे तुला सोडत नसतो. सोडा मला सावकार, सोडा. शाला सोडत नसतो. कुठे गेला हर्या? अरे तुला सोडत नसतो. ए नार्या शाला ए मला सगळा मालूम झालेला असते. काय मालूम झालेला सगळा? ए हऱ्याला मारायचा करते, हऱ्याला नाटक करते, हऱ्याला मारायचं. नाऱ्या लागलं करले. अयो लय हाणलंय रे. कांबार ना कांबार. अयो काय बरं आपला प्लॅन फेल गेला. काय रे तुझं प्लॅनला का हर्या? जिथं नाही तर त्याला का मी निमा राहिलो नाही तुझं रट खाऊन सारखं. बरं जाऊ दे. प्रत्येक वेळेस काय प्लॅन फेल जाणार आहे का? सरपंचाकडे जाऊ. नको रे तुझ्या पाया पडतो रे. अरे बाबा. बाबा.
चल तुकाराम पाटकीने एक एक ठेका आणू. अरे मला काय म्हणायचंय हा एवढ्याला गड्यावानी गडीला का नो हा कामाला जायचं सोडलं बर नका कुठे पहिला ते वासरू एक आणलंय गिदाळ त्याला खायला नाही काय नाही ला का अरे माझ्या बी म्हातारीला काय काम नाही तुला सांगतो. लोणंदच्या बाजाराला गेली आणि 4 करडे घेऊन आणली. नको नको झालंय बाबा तुला सांगतो. रोज गावात नेल्याशिवाय पर्याय नाही. चल वाज पुढलं काढू. मी काय म्हणतो या हा गावातला नीट बघू बरं का का गावात लांबाडी असते ती त्या दिवशी मला लय मोठं लांबाड दिसलं या अरे लांबाडे साप इरुळा झुरळा सारखं हऱ्याला झुरळा सारखं. तुला सांगतो पहिलं तर मी साप भाजूनच खायचो. एवढ्या ह्याच्यात सोडलंय मी भेट नाही. तू चल साप दिसला की मला दाखव फक्त. काय साप दिसले गावात काढ बाबा आपण ध्यानाने काम करू व्हायचं साप 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 लावलं या. अरे गावात का पाव सापा 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 माणसानी कसं ठिक भरायचं लाका. अरे बरोबर डोक्यातनं साप जाय ना. सगळं बघितलं पाहिजे सुकाटा बघितला पाहिजे बाबा अवघड आहे सगळं काय कवा पोत तर भरायचं काय माहितलं का अरे साप अरे साप कुठे साप अरे साप अरे साप अरे कुठे सापला का. हो किती दिसलं हो अरे किती तुकाराम लय मोठा आहे. तुकाराम तुकाराम अरे फाटलो मी. अरे साप अरे पळ लवकर पळ अरे पळ अरे ते राहू दे बाबा अरे हे चल अरे नको असं चल. तू केव्हा वाचव. देवा मला पाव केवढं होतं लय मोठं होतं मी काय म्हणतो या ते आपलं ते गुराचा बाजार करू आपल्याला गुरं नको लोणंदला दे. शेरड नको काय नको लोणाला जरी नाही खपली अरे दोघाची एका टेम्पोत भरू सांगुल्याला नेऊ म्हणजे इथं- आपल्याला गुरं नकोच आणि हे तर आला आणि इथं बी हराळीतच बसलाय वय निघलं बिगलं तर लगा खेळवायचा. नको लय लय लांब आहे मी काय म्हणतो या ते बेकार झालेला का. तिकडे कशाच कालवा तू ऐकू काय ते अरे तिकडेच गेलेलं दिसतंय ही फिरत फिरत साप. साप पाय तिकडे गेला काय मग काय तर तसंच वाटतंय. चल का चल तिकडे नाही, बघू संगीचा आवाज वय नका संगी भांडाय की पिटली कोणा बरं तर. चल बरं बघू ये चल. ती पाईप जाय तिकडे कशा पाईप ए त्यातच मला साप दिसला का. ए बया ए तुला काय माझं दार दिसलंय काय ग कचरा टाकायला. तुझं दार दिसलंय का म्हणजे मी माझ्या दारात कचरा टाकलाय. अगं कशाला तुझ्या दारात टाकायचा डायरेक्ट माझ्याच घरात टाकायचा नव्हता वय कचरा. अगं टाकला असतं की दार उघडं ठेवलं की येऊन टाकते बघ मग काय हा तुला काय तोंड बिंड लाज बीज हाय का नाही काय वाटतं का नाही तुला जीवाला. ए तू माझी लाज काढू नको बर का. हा तू काढते ती माझ्या दारात कचरा टाकते ती बरं चालतंय ग तुला. मी माझ्या दारात कचरा टाकलाय. अगं हे सगळं माझंच हाय दिसतंय का नाही तुला. डोळा काही पेटलं काय तुझं. माझं डोळा पेटलं नाही तुझं डोळा फुटला असतील. तुला दिसत नाही माझं दार आहे ती. मग काय तर लय नको बोलू. लय नको बोलू म्हणजे काय तू मला आता सांगा येणार आहे काय बोलून काय नको ती. मग काय तर कुशल की माझ्या दारात कचरा टाकते. शिकवलं का तुझ्या आई बापानं. आता ग इतकं तोंडाचा काय फाटा सुरू केला एकदा वाईज बंद बिंद कर की. काय बंद करायचंय ग. काय बंद करायचंय नाही सकाळपासून नुसतं झाड 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 नुसती कंबर नुसती माझी घाईला आली की झाडून झाडून. कवा तरी झाडात जा की माझं बिझं अंगण. 17 वेळा मी तुझं अंगणात झाडा येते. अगं माझं अंगण पण झाडून तेवढं माझं घर पण झाडून दे. मग काय पैसे नाही मी देत तू मला रोजचं. पैसे पण दिला असतं रानात कामाला जायचं राहू दे माझ्या घरात कामाला. तर मग काय तर तुझ्या आता बोलली असती ग पण माझ्या तोंड आहे का नाही लय शान नाही. गावात विचार ही संगी काय चीज आहे चांगलं दाखवती संगी पण शान नाही तू पण शाने नाही जा निघ जा कामाला. मग काय तर अगं गावात माझ्यासारखी बाय आहे का. तिकडे झालीस वय. ए बया जा तुझी तू निघ जा कामाला. तुझ्या बरोबर बोलायला भांडायला मला नाही येळ. अरे पण मला घालून गेली हे जिथे जाईल तिथे सहा पाहिजे ते माझ्या हऱ्या कुठे गेलाय. हर्या ए हर्या अरे इकडे या. अरे काय लागा तू कुठे गेलता तू. अरे मी तुझ्या मागोमागच होतो परत एकदा फासाटलो बाबा मी बांधावलं. काय सांगायचं होय भांडणं चाललेली काय झालं. निभार भांडण आपण झालं काय कुठं गेली भांडणातल्या बाया. आपली संगीन हे नवीन कमला बाई हा निभारकी झोपली होती अरे हाना मारी होणार होती पण अजून व्हायला पाहिजे होती. कस काय मिटलं. नाही मिटलंय आता मिटलंय ती नाही, नाही. काय करायचं आपल्याला काय कर तू कमला बाईकडे जा मी आणतो संगीला बोलवून एकदा होऊ देस मी म्हणतो. म्हणजे भांडण लावायचे आपण
अरे बाबा आता डोक्यात लागा हाणलंय लागा माझ्या लागा मेंदू बाहेर यायची वेळ आलती माझी. थोडं सावधान थांब, थोडं मागे थांब. मी ती तुझं पण फक्त बोलून आणि गोड बोलून. तुला खायला कधी चांगलं सुचतं का नाही रे तू? मला का तुला बघायला मिळलं, मला का बघायला नाही मिळलं, मला कर म्हण का दिवसभर सांग बरं. हा बरं तू मग सांगेल जा कमळा बायला तू हा लांब नेऊ तुला घरापासून लांब नेऊ आणि तू झोपून येऊ पळून काय मला तीच म्हणायचं धर टाळी. आणू लगेच. लका भांडण झालंच पाहिलं संगे ए संगे काय रे काय वाद चाललेला? ए तू काय आगीत काय तेल घालाय आलाय का भांडणात आमच्या? जरा अगं. शांत बस बर का, माझं डोकं अगोदर बिनसलंय. तू इथनं निघ नाही तर तू चपलीनं मार खाशील. अगं संगे मी तीच म्हणतोय तुला, तुझं डोकं बिन असलं मग तू एवढं लवकर मिटावतं कसं घेतलं? कसं घेतलं म्हणजे? हा? बोलताय जायचंय की काम हो मला? अगं अशा वेळेस भांडणाच्या टायमिंगला संगे भांडणच झाली पाहिजेत. म्हणजे अगं हाना माऱ्या व्हायला पाहिजे होत्या तुमच्या दोघीच्या. हो जिंच्या धराधरी होय. अगं व्हायला पाहिजे होतं. ओक संगे गाव तुला नाव ठेवन काय म्हणन माहिती का? काय? संगे एवढी गावात भांडकुदळी हा असताना माघार घेतली. ए बाबा नाही मला वेळ ते जायचंय की उलटायचंय सरपंचाच्या रानात जायचंय. अगं तुला किती नको 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 भांडायच नको हरियार अगं संगे भांडण कर, तुझं नाव जाईन संगे. असं म्हणतो. अगं कालची कमळाबाई आणि ती तुझ्याशी भांडती. तू सांग आज जर जोरात भांडणं नाही झाली, हा. हाना माऱ्या जर नाही झाल्या हा. तर उद्या ती कमलाबाई तुझ्या घरात आणून कचरा टाकन. हो तेवढं बरोबर आहे. खरंय का ना? अगं मी हो. कशाला खोटं सांगू? अरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा. तुझं नाव आहे, दबदबा आहे, आज तुझ्या नावाने गाव चालतंय. अरे अग- जर हा. तिला जर आता मी मारली नाही हा. तर ती मला घाबरायची नाही रे परत. अगं ती बिन गावात तुला कुत्र घाबरणार नाही गावातलं तर. हो ती बरोबर काय आहे काय की नाही हऱ्या. होतं. म्हणून म्हणतोय एकदा मग होऊन जाऊ जाऊ आहे दे त्याच्या सगळे. घरी हा? जाऊ. मी तू की तू येतोय अगं आमच्यावर. तू भांडाय चालू कर, मी लगेच मागोमाग येतो. बघा अगं घरातनं ओढूनच हान संगे. हो संगे तुला- अरे बाबा केस बीस केली तर काय अगं मी हाय, मी सांगेन माणसं मध्ये घालून तुला सोडून आणीन, पण केस होतच नाही. नाही ना? तुझा दबदमा कायम राहावा असं मला वाटतं. अरे मी संगी मग दिवसा कशी चालणं दाखवते तिला. हा, नाही तिला चालणं दाखव. जा जा. जा, जा मी आलोच मग. आलीच मग मी. हो. का तुकाराम आतापर्यंत कमलाबाईकडे यायला पाहिजे होता. नाही मलाच काय ती करावं लागेल, भांडणं झाली पाहिजेत. कमलाबाई कमलाबाई या. कोण आहे का आलं इकडे बोंबलत? आधीच माझं डोकं दुखतंय तू आलाच बाई इथं माझं डोकं खायला. अहो कमला वहिनी थोडं शांत व्हा. मला कळलं इतक्यातच तुमची इथं दारात भांडणं झाली ती. अहो ती संगीने येऊन तुमच्या बरोबर होऊन भांडण काढलं असन, खरं आहे का हो नाही? मग आणि होय व कमला वहिनी तुकाराम आलता ना आता? नाही बाबा कोण नाही आलं इकडं. नाही नाही आयला बघाय बघा आपलं गावच एवढं नासक या. एखाद्याच्या घरात जर भांडणं झाली तर चार माणसं येऊन गाठ घेतली पाहिजेत का नाही? भांडणं झाल्या की कसं झालं काय घडलं हा तसं. अहो मी लय माणुसकीचा, पण गावात मला आबरूच नाही तुम्हाला सांगतो. पण एक करा, संगीला धडा शिकवा. असं म्हणतोय. अहो संगीला लय मारा, तुम्ही लय मारा. अहो मगाशीच माराय पाहिजे होती तुम्ही. कस काय तुम्ही हात काढला काय माहिती? अरे तुला काही अडबीड लागलं का बाबा? असं मारामारी करायचं असते त्या वय. अहो ती डायरेक्ट अंगावर ती कमला वहिनी तुमच्या. हा आणि अंगावर तुम्ही आली मला होती? सांगा हं. मागल्या आठवड्यात तुम्ही 4 गडी मारलेलं का नाही? हो मग मारलं होतं. तुम्ही सांगा 4 गडी मारले तर तुम्हाला एक बाय लय होती का? माराय पाहिजे होतं का नाही? हा? अरे पण हा. कसं असतं बाया बायांची भांडणं परत गोड होते त्या. नाही कसं ती मान्य या. अहो पण ती गोड होणाऱ्या बाया वेगळ्या असतात. ही संगी अहो रोज केवढं असते. आणि काय तिने मी लांब न बघत होतो, मी इथपर्यंत असतावर मिटलं व त्या तोक्याला मी डोक्यात कोच पडली केवढी, किती मारलं. हा? मारलं तिनं? अहो, लय मारलं त्याला. तुम्ही इकडे घरात आल्यामुळे दिसलं नाही आणि हा. मला भांडणच बघाय गावली नाहीत. अहो अरे मी ऐकलंय बर का हा. लईच बाया आगाव आहे म्हणती. अहो लय आगावईन. अहो तुम्ही तरी काय थोडा आगावय वय, पण तुम्ही तुमचा आगावपणा दाखवाय पाहिजे होता त्या संगीला. अहो कसं असं इकडून लय माराय पाहिजे होती, लय पेटाय पाहिजे होतं, पण तुम्ही अरे हाता काढला कसं मारायचं सांगता सांगता माझ्या थोबाड्यात देशील एक फटका. नाही, तुम्हाला कसं मारेन तुमच्या नाही मी नादी लागत कमला वहिनी. हा, माझ्या नाही ना आधी कोण लागत तुला माहितीये. मग 4 गाड्याला एक बाई पुरी होती. मग म्हणूनच आम्ही बी नादा लागत नाही. पण त्या संगीचं काय तिला टेसाय पाहिजे होती अशी उकळात घालून लय मारा. मला एक सांग हा. त्या संगीपासून तर तू जाऊन नाही ना आला. अहो संगी पशी मी माझा आणि त्याचा तिचा 36चा आकडा आहे, 36चा. मी तिच्या पशी जाणार बी नाही. अहो तिला तुम्ही लय मारली असती ना तरी मी तिला गाठ घ्यायला सुद्धा गेलो नसतो, पण तुम्ही हाणाय पाहिजे होती तिला. असं म्हणतोय तू? आता काय सांगायचंय लय साय, कारण मी असतो ना अहो तुमच्या माग उभा राहून एखादा ठोका अरे, 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 असा मी सुद्धा टाकला असता. लय मारली असती. येडेवानी करू नको बाबा, तुझा राग लयच बेकार दिसतोय. नाही तेवढ्या पुरता. पण तुम्ही परत करताय ना भांडणं चालू?
तू इथं भांडणं लावाय तर नाही ना आला? अहो भांडणं नाही कमला वहिनी, मला तुमचं वाईट वाटतं. तुम्ही सांगा, तुम्ही कोणाच्या वाळल्या पाचोळ्या वाचपर्यंत पाय दिलाय का? तुला हा. माहित आहे ना हो. मी बळा कुणाच्या वाटत जात जात नाही. आणि आणि तुमच्या माझ्या वाटत- वाटत गेलेल्याला मी सोडत नाही. मग संगीला का सोडली? का सोडली? स्वाळाय नव्हती पाहिजे तो तिला. लय बरं आता एक काम कर, हा तू जा. हा नाही नाही माझं दुखतंय डोकं, मी जरा पडती. अहो तुम्ही आणि आधी आई संगीला अशी धरा, बया पाडा, लय मारा, मग झोपा. असं करा, म्हणतोय तेव्हाच का? माझ्या बी आत्म्याला शांतता मिळेल. अहो हा. बर तू हो पुढं. अहो मी नाही नाही. आलेच. ती मगाशी मी ऐकलं ती हा. काय म्हणत होती. हा तिला मी आता काम आहे म्हणून सोडली, 10 मिनिटात जाती, गेल्या गेल्या घरात अशी झिपऱ्याला धरती, वडती आणि हाणती. पण तसं झालं नाही पाहिजे. ती तुम्ही हाणायचं आणि मी अशी म्हणली. अहो कमला वहिनी, मी तुमच्या मागे उभा राहतो की काय फरक पडतोय. माझ्या घरात येऊन ती मला हाणणार. एवढं म्हणली, पण तरी जरी ती तुम्हाला आवरणार अशी नाही दिसली, मी अशी टाकते की फाईट इकडून तिकडून. मी बी लय खतरनाक माणूस आहे. मी तुमच्या मागे शेवटपर्यंत उभा राहणार. तुला काय वाटतं मी काय कमजोर बिमजोर आहे होय? अहो, त्यातला एक बघा. मिस्त्रीचं बोट इकडे लावलं आणि इकडे लावलं ना, तिला अशी झिंजाला धरून अशी आपटीनच खाली. असंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे. काय करा माहिती का, तुम्ही तयारीला लागा. हा. मी आता जातून घेऊनच येतो तिला. हा बर बर गेलं जा, पाहिजे. दाखवतीच हिला पण आता. लय सबुरीनं घेतलं होतं हा, पण ही कमळी लयच करायला लागली. टेव 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 म्हणत होती कामाला जायचंय, आता दाखवती संगीचा हिसका काय असतोय ती. आज तिला दाखवतीच ह्या कमळीचा इंगा. माझं नादाला लागती वय. कुठं लपून बसली म्हणाव तिला निघ बाहेर. नाही छामाटीनं तिला सडकली ना तर माझं पण नाव कमळी नाही. ह्या संगीच्या नादी लागती वय हा. माझ्या नादाला लागती वय ती. दाखवतीच आज तिला. आता ग मी तर तुझ्याकडेच भांडायला येत होती. हे काय मी बी तुझ्याकडे आली होती भांडायला. असा टोला टाकील का नाही की मग माझ्या नादाला लागायचं सोडून देशील बघ. हा, तुला बी अशी दणका दिल का नाही मग आता ग हा मग अगं मी बी तुला मग माझ्या नादाला लागती वय. नाही जर तुला या कमळीचा इंगा दाखवला ना तर माझं बी नाव कमळी नाही बघ. अगं हे संगीता जर हिसका दाखवला का नाही, उलटी पालटी होत आहे का नाही, घराकडे जाशील तुझ्या. माझ्या नादाला लागती तू. लागती वय ग. तू माझ्या नादाला लागती वय. कशाला मारता एवढं? अहो तुम्हाला माहितीये का दादा, ही कमळी का ठंबळी हा नादी लागते या संगीच्या. ए काय बोलले का तू? अव ही संगी का टांगी माझ्या नादाला लागती भांडती माझ्या बरं. अहो तुमच्या भांड्याला हाऱ्या घातला तिकडे निवांत पारा खाली. अरे अरे तो तर माझ्या बरोबर येणार होता की. अगं ते तर माझ्या बरं पण येणार होता. अगो बाय, म्हणजे ह्यानं काय आपली भांडण लावून दिलं का काय हो का कमळे. आता या हाऱ्याकडे चांगलं बघितलं पाहिजे. ए चल ग. नाही जर छमटीने त्याचं डोकं फोडलं ना तर नावाची कमळीच नाही बघ. अगं मी डोकं फोडण्याशिवाय राहत नसती बघ. हाऱ्याला दाखवतीच आज. अगं कमळे तो बी माझ्या लय डोक्यात गेलाय बघ. अगं अगं बया काढती का काय मला? अगं तू तर पुढे कर की तुझं. अगं त्या हाऱ्याला मला इतका जे राग आलाय ना त्याचा, इतका मारणार आहे का नाही मी त्याला. मी त्याला तरी म्हणत होती की अरे बायका बायका गोड होते त्या. हो मग काय तर. तरी पण माझ्यापाशी आलाय आणि मला बघ भांडणाला त्यांनी पुढे घातलंय. होय ना तसंच झालंय. अगं हे कळीचा मुरी नाळ्यात मुनी आहे. बऱ्यापैकी आता भांडण चांगलं झुपलं असं असं वाटतंय बरं का. नाही त्या संगीला निभार टेचाय पाहिजे. कमला पाहिजे आहे ना हा? आमची ती भांडण कमला- लावून दे बरं. हा? आमची भांडण लावून देतो. आमची भांडण लावून देतो. पळतोय कुठं पळतोय कुठं. अरे, ही मोठं उद्योग झालं. नाही आता सोड. आला, आला. भांडण लावून देतो. गावला गावला गावला. ए. हा? चल अरे झालंय काय का तुम्ही भांडत बसा झालंय की काय तिकडे? माझी? माझ्या भोवतीने ते झालंय ग ह्याचं. ऐ, हो. आता बोला ग काय संगे बघितलं का ह्याचा रुबाब. आता कशाचा रुबाब देताय फेकून लागा तसंच काय झालंय काय आमच्या दोघीत कुणी भांडणं लावली ती सांगा आधी. लागा तुम्ही पुण्यावर दोघी- खरं सांगा. हे सगळे काय डोळ्यात घालते का काय ती काठी डोळा फोडून नाही का गोटे खेळीला. आपण तुम्हाला दोघीला भांडायची इच्छा होती का नाही मग भांडायचं ना तुम्ही कशाला अरे कशाला तू भांडण लावली आमच्या दोघीत. मी कुठं लावले तुम्हालाच कंड होता का दोघीला कोण लावली का? हा कार आम्हाला कंठावता भांडायचा. तूच तर लावली की आमच्यात भांडणं. मग काय आणि हिथं येऊन काय असल्या स्टाईल मध्ये बसतोय तिडे तिडे टाकून ह्याचा रुबाब बघितला का ग? ह्याचा रुबाबाचा का नाही तुकडा करील. हा. हा आणि त्या तुकड्याला ना तेल मीठ लावून अख्ख्या गावाला वाटेन बघ मी तर. कशाला पण एवढं कशाला दोघीच भांडत बसा की मला कशाला मध्ये घेताय अरे तू किती कळ लावा आहे ना ते आम्हाला चांगलंच माहिती म्हणजे आहे. मी काय नाराज मुली तुला म्हटलं होतं का नाही की बाया बाया गोड होत्या, तू कशाला आमच्यात भांडणं लावली? हा गोड व्हा आणि जावा बरं आपापल्या घरी चला आ, नाही आमच्या भांडणाचं कोण मिटवायचं मग ती. हा, आ, भांडणं? तू कशाला आमच्यात भांडण लावली, तू कशाला नग्गा खुपसला आमच्या भांडणात. अगं सांगे एवढ्यात एवढा
ह्या कमला वहिनीचा केअर तुझ्या हिता आला म्हणून तुला तरी काय बिघडलं होते अरे वाच 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 करत गेली अरे असतील. आमचं बघितलं असतं काय आम्ही हा दोघी? ते परत माझ्याकडे असली भांडणं आली नाही पाहिजे जाऊ का मी? हा? आपण दोघी तर दोघी तू गेलती कामाला हा आणि मी गेलती माझ्या घरात हो आणि ह्यो माझ्यापाशी येऊन सांगायला लागला की मग अशी भांडणं लागली होती आणि परत जाऊन सांगेल हाना. होय अगं तुला माहिती का मी कामावर निघाली होती मी आपली बसली होती माझ्या वाट्यावर तो काय म्हणला माहिती का हा. पळाल बर का नाही नाही आता ह्याचं सालाटच काढती बघ. तर मला काय म्हणलं माहिती का अगं संगे तू कशाला एवढं हलक्यात घेती ती कमळी तुला नाही तसलं काय काय बोलती म्हणून माझ्या मित्र डोक्यात तिडे गेली म्हणलं आता कमळीला हिसकात दाखवायचा माझा. आता ह्या हाऱ्याला आता नाही, नाही, आता ऐक, ऐक, जा, अयो. ए, आता आलतं काय ऐकायची तुला तर आता दाखवतो कमळी. तर कुठं पळतोय रे? पळत नाही बसतोय का धाप लागली मला हा, तुम्ही बघा, आता 2 मिनिटं तुम्ही दोघी शांत राहा. ए संगे तू वाचा वाचा करत गेली कमला वहिनीच्या इथं बरोबर मी होतो का तिथं तेव्हा मला तिथं साप दिसलेला साप आणि मला तर आणलेलं आणि कमला वहिनी मी तुम्हाला हिला सांगायला आलो काय सांगितलं 4 गोष्टी चांगल्या सांगितलं ना तुमचं वजन राहीन गावातल्या बाया तुम्हाला भेट्यान बरोबर आहे का नाही मग तुम्ही तरी कशाला एवढं उराळावा काय म्हणतात ते वाळूला उर लागला काहीतरी नकारावलंय भानगडीत पडू आणि संगे भांडणं काय चांगली आहेत का तुला सांगतो कमलाबाई सुद्धा वाढत गेल्यावर राहडा घालन त्यापेक्षा मिटावतं गी पोलीस स्टेशनला गेल्यावर पैसे जातात कोर्टन वकिलन बिकिलन द्यावा लागतो त्यापेक्षा मिटलंय म्हणून सांग तूच तू सांग की मग कमलाबाई आमचं मिटलंय त्यामुळे तुम्ही जाऊ द्या कुठं भांडणं वाढवता हाऱ्या किती गोड बोलाय ना ती चांगलंच माहित आहे मला. बघितली का नाही गेली का नाही ताना ताना करत म्हणून तुला नेहमी सांगत असतो संगे असलं चांगलं नाही भांडणं बिणणं करणं अंगलट येतं जाऊ दे चल ए, हऱ्या, तुझी काय बायको बियको आहे मी किरड्या जरा शहाणपणानं वाक्य अगं, काय झालं पण अयो काय झालं ते सांग